हॅलो एव्हरीवन. आज आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची शेवटची पेट एक्झाम झालेली आहे. त्यामध्ये फर्स्ट पेपर रिसर्च मेथोडॉलॉजी हा सर्वांसाठी कॉमन पेपर आहे. त्याचे आपण आन्सर की बघणार आहोत. तर आपल्याजवळ आहे सेट सी. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन असा आहे की इन काय स्क्वेअर टेस्ट DF इज कॅल्क्युलेटेड ॲज. तर काय स्क्वेअर टेस्टमध्ये डिग्रीज ऑफ फ्रीडम हे कॅल्क्युलेटेड होते C-1 इंटू R-1, म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे ए. त्यानंतर सेकंड MCQ आहे व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन इज इन बिटवीन. तर व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट कोरिलेशन इज ऑलवेज लाईज बिटवीन -1 to 1. तर याचं पण करेक्ट ऑप्शन आहे ए. त्यानंतर नेक्स्ट MCQ आहे रँक डिफरन्स मेथड ऑफ कोरिलेशन इज इंट्रोड्युस्ड बाय. तर रँक डिफरन्स मेथड ऑफ कोरिलेशन इंट्रोड्यूस केलेली आहे स्पेरमन्स या सायंटिस्टनं. याचं करेक्ट ऑप्शन आहे सी. व्हेन डिमांड इन्क्रीज प्राइस ऑल्सो इन्क्रीज दिस शो विच कोरिलेशन. जर दोन्ही व्हेरिएबलचं डायरेक्शन सेम असेल तर तिथं पॉझिटिव्ह कोरिलेशन असते, म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन आहे ए. त्यानंतर आहे विच टाइप ऑफ क्वेशनरी इज अ गुड टूल. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे मिक्स्ड टाइप ऑफ क्वेशनरी. हे काय असते? गुड टूल असते. त्यानंतर इन द क्वेशनरी ऑल क्वेश्चन मस्ट हॅव. तर क्वेशनरीमध्ये ऑल क्वेश्चन सेम नंबर ऑफ ऑप्शनचे असतील तर ती क्वेशनरी बेटर असते, म्हणजे इथं करेक्ट ऑप्शन आहे ए. नेक्स्ट, when number of respondent would be less then interview can be used, means interview method can be used. ओके, म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे डी. नेक्स्ट आहे इज डिमेरिट ऑफ इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यू मेथडचे डिमेरिट काय आहे? तर ती मेथड काय आहे? वेळ खाऊ, म्हणजे टाइम कन्झ्युमिंग आहे, हे त्याचं डिमेरिट आहे. नेक्स्ट आहे इन सोशल सायन्स ऑब्झर्वेशन मेथड इज कॉमनली युज्ड इन स्टडीज रिलेटेड टू बिहेवियर सायन्स. याचं करेक्ट ऑप्शन आहे ए. नेक्स्ट आहे इन द टाइप ऑफ पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन द ऑब्झर्वर इज अ व्हॉट ऑफ द ग्रुप. तर पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन असेल तर तिथं ऑब्झर्वर काय असते? तर त्याचा मेंबर असते, त्या ग्रुपचा मेंबर. नेक्स्ट आहे लायकर्ट मेथड इज युज्ड फॉर. लायकर्ट मेथड इज युज्ड फॉर फाइंडिंग ॲटिट्यूड ऑर ओपिनियन, मीन्स फाइंडिंग ॲप्टिट्यूड. नेक्स्ट MCQ आहे कुडर्स इंटरेस्ट इन्व्हेंटरी इज बेस्ड ऑन. तर कुडर्स इंटरेस्ट इन्व्हेंटरी इज बेस्ड ऑन प्रेफरन्सेस रेकॉर्ड, म्हणजे प्रेफरन्स रेकॉर्ड. ऑप्शन ए करेक्ट आहे. त्यानंतर आहे TAT टॅट इज रिलेटेड टू. टॅट इज रिलेटेड टू प्रोजेक्टिव्ह टेक्निक. याचं करेक्ट ऑप्शन आहे डी. नेक्स्ट MCQ आहे द मोस्ट अप्रोप्रिएट टूल फॉर असेसिंग पॉप्युलॅरिटी ऑफ स्टुडंट इन ए क्लास इज. तर क्लासमधल्या स्टुडंटची पॉप्युलॅरिटी चेक करण्यासाठी सोशल मीडिया आहे, म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन आहे सोशोमेट्री. ऑप्शन सी करेक्ट आहे. त्यानंतर नेचर ऑफ द सर्वे इज. तर सर्वेचा नेचर क्वांटिटेटिव्ह असू शकतो आणि क्वालिटेटिव्ह पण असू शकते, म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे सी क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह. पुढचा MCQ आहे इन एक्स पोस्ट फॅक्टो स्टडीज द रिसर्चर्स हॅज नो कंट्रोल ओव्हर द इंडिपेंडंट व्हेरिएबल. तर इथं बाकी ऑप्शन मध्ये व्हेरिएबल नाही आहेत, तर करेक्ट ऑप्शन आहे व्हेरिएबल. पुढचा MCQ आहे एक्सपेरिमेंटल मेथड इज अ रिसर्च मेथड इन विच द रिसर्चर क्रिएट कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे बी. नेक्स्ट, इन अन एक्सपेरिमेंटल रिसर्च व्हेन सिंगल ग्रुप डिझाइन इज युज्ड द रिसर्चर युजेस
विच टेस्ट मेथड, तर याचं करेक्ट ऑप्शन आहे टेस्ट रिटेस्ट मेथड. पुढचा MCQ आहे इन केस स्टडी मेथड. केस मीन्स, तर केस मीन्स इंडिव्हिज्युअल पण होऊ शकते, इव्हेंट पण होऊ शकते, सोसायटी पण होऊ शकते, म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे ऑल द अबव. पुढचा MCQ आहे इन हिस्टोरिकल रिसर्च इंटर्न क्रिटिझम इस्टॅब्लिश्ड ऑथेंटिसिटी ऑफ डेटा. करेक्ट ऑप्शन आहे सी. रिसर्च प्रपोजल अँड रिसर्च रिपोर्ट इज डिफरंट बाय, तर रिसर्च प्रपोजलमध्ये फाइंडिंग नसते आणि रिसर्च रिपोर्टमध्ये फाइंडिंग असतो, म्हणजे ते डिफरंट होतात फाइंडिंगमुळे. नेक्स्ट आहे इन रिसर्च रिपोर्ट मेन सेक्शन कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी चॅप्टर, 5 चॅप्टर. पुढचा आहे द टर्म पॉप्युलेशन युज्ड इन रिसर्च मीन्स, तर पॉप्युलेशनचा मिनिंगच आहे युनिवर्स, तर याचं करेक्ट ऑप्शन आहे सी. पुढचा आहे सॅम्पलिंग इज द सिलेक्शन ऑफ सर्टन पर्सेंटेज ऑफ ए ग्रुप ऑफ आयटम्स अकॉर्डिंग टू प्री डिटरमाइंड प्लॅन. दिस डेफिनेशन गिवन बाय, याचं करेक्ट ऑप्शन आहे ए बोगार्डस. नेक्स्ट लॉटरी मेथड इज इलुस्ट्रेटेड ॲज, तर लॉटरी मेथड हे कशाचं एक्झाम्पल आहे, तर सिम्पल रँडम सॅम्पलिंग म्हणजेच रँडम सॅम्पलिंग. नेक्स्ट आहे फॉर सिम्पल रँडम सॅम्पलिंग टिपेट गेव 4 फिगर नंबर, तर टिपेट गेव 4 फिगर नंबर कोणता आहे 10400. करेक्ट ऑप्शन आहे बी. नेक्स्ट MCQ आहे इन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग एव्हरी आयटम्स ऑफ ए युनिवर्स हॅज अन इक्वल चान्स, तर इन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमध्ये प्रत्येक युनिवर्समधल्या आयटम्सला इक्वल चान्स भेटतो सॅम्पलिंगमध्ये इन्क्लूड होण्यासाठी, तर इथं करेक्ट ऑप्शन आहे ए. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग, तर इथं सिम्पल स्ट्रॅटिफाईड सिस्टमॅटिक हे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे आणि जे डी ऑप्शन आहे पर्पोजिव्ह सॅम्पलिंग हे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे. पुढचा MCQ आहे इन स्नोबॉल सॅम्पलिंग सॅम्पल इन्क्रीजेस, तर स्नोबॉल सॅम्पलिंगमध्ये सॅम्पल इन्क्रीज होतात पर्सन टू पर्सन, ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट, म्हणजे फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट पर्सन टू पर्सन. नेक्स्ट आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ सर्वे, तर खालीलपैकी कोणता पार्ट ऑफ सर्वे नाही. स्टुडंट अचिव्हमेंट इन मॅथमॅटिक्स हे पर्टिक्युलर आहे, त्यामुळं हे सर्वेचा एक पार्ट नाही आहे. बाकी फॅसिलिटी, रिजन पॉवर्टी, इफेक्टिव्हनेस याच्यावर आपण सर्वे करू शकता, तर करेक्ट ऑप्शन आहे डी. नेक्स्ट आहे रिसर्च मीन्स टू फाइंड, तर याचं करेक्ट ऑप्शन आहे फाइंडिंग द ट्रूथ थ्रू सायंटिफिक वे, यानी की सी. नेक्स्ट आहे अन इसेन्शियल क्वालिटी ऑफ रिसर्चर, तर रिसर्चरमध्ये कोणकोणती क्वालिटी पाहिजे, क्रिटिझम, ट्रूथफुलनेस, ट्रस्ट फॉर नॉलेज, तर ऑल द अबोव. रिसर्चरमध्ये हे सगळ्या क्वालिटीज असायला पाहिजे. नेक्स्ट आहे विच रिसर्च रिक्वायर्ड हॉलिस्टिक व्ह्यू, तर क्वालिटेटिव्ह रिसर्च रिक्वायर्ड हॉलिस्टिक व्ह्यू. पुढचा MCQ आहे सर्वे रिसर्च एम्स ऑफ एक्सप्लेनिंग, तर सर्वे रिसर्चमध्ये काय एक्सप्लेन होते, व्हॉट इज काय आहे तेच एक्सप्लेन होते, म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे ए. नेक्स्ट आहे अचिव्हमेंट टेस्टिंग इज अ टाईप ऑफ, तर अचिव्हमेंट टेस्टिंग इज अ टाईप ऑफ सर्वे असते. ओके. नेक्स्ट आहे सॅम्पल सर्वे इज नॉट युजफुल फॉर, सॅम्पल सर्वे इज नॉट युजफुल फॉर स्कूल इव्हॅल्युएशन, तर सॅम्पल सर्वे स्कूल इव्हॅल्युएशनसाठी यूज होत नाही. नेक्स्ट आहे फंडामेंटल रिसर्च इज मेनली कन्सर्न विथ, फंडामेंटल रिसर्च हे मेनली कन्सर्न विथ होते फॉर्मेशन ऑफ ए थेरी. नेक्स्ट आहे अप्लाइड रिसर्च एम्स टू फाइंडिंग अ सोल्युशन फॉर फेसिंग इमिडिएट प्रॉब्लेम, यानी की बी ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर द नेम ऑफ स्टेफन कोर इज असोसिएटेड विथ, तर नेम ऑफ स्टेफन कोर हे ॲक्शन रिसर्च
सोबत असोसिएटेड आहे. त्यानंतर when the researchers use non-directional hypothesis then which tests will be applied. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे टू टेल द टेस्ट. नेक्स्ट आहे फाइल युजिंग टू टेल टेस्ट ॲट 0.05 लेवल ऑफ सिग्निफिकन्स झेड व्हॅल्यू इज. तर 0.05 लेवल ऑफ सिग्निफिकन्सला झेड व्हॅल्यू असते 1.96 याने ऑप्शन बी. नेक्स्ट आहे इन रिसर्च फॉलोइंग टाईप ऑफ स्टॅटिस्टिक्स टू बी यूज. तर रिसर्चमध्ये डिस्क्रिप्टिव्ह आणि इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स यूज होतात म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे डी. नेक्स्ट MCQ आहे डॅश हायपोथेसिस इज नॉट ग्रँटेड बाय सम एज्युकेटेड. तर नल हायपोथेसिस नॉट ग्रँटेड फॉर सम एज्युकेटेड ऑप्शन बी. नेक्स्ट देर इज अ डिफरन्स बिटवीन टू मीन दिस सेंटेन्स इज अन एक्झाम्पल ऑफ. तर हे सेंटेन्स कशाचं एक्झाम्पल आहे तर नॉन डायरेक्शनल हायपोथेसिसचं आहे. त्यानंतर 0.05 सिग्निफिकन्स लेवल ऑफ मीन्स. तर 0.05 सिग्निफिकन्स लेवल म्हणजे काय असते 95% ॲक्सेप्टन्स असते. त्यानंतर टी टेस्ट इज डेव्हलप्ड इन. तर टी टेस्ट कधी डेव्हलप झाली तर 1908 मध्ये डेव्हलप झालेली आहे. द सिम्बॉल रिप्रेझेंट डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर हा आपण फर्स्ट MCQ मध्येच बघले. डिग्रीज ऑफ फ्रीडम साठी DF हे यूज केलं जाते. करेक्ट ऑप्शन ए. त्यानंतर when computed value of t is more than tabulated value of t it means. जर आपण कॅल्क्युलेटेड केलेली व्हॅल्यू जर ग्रेटर असेल टेबल व्हॅल्यू पेक्षा तर तेव्हा काय असते कम्प्युटेड टी इज सिग्निफिकंट असते म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे ए. त्यानंतर सेकंड लास्ट काय स्क्वेअर टेस्ट इज डिस्कवर्ड बाय हेल्मर्ट इन. तर काय स्क्वेअर टेस्ट कधी डिस्कवर्ड केली हेल्मर्टनी तर 1875 साली डिस्कवर केलेली आहे. त्यानंतर लास्ट MCQ त्यामध्ये दिलेले आहे जर तुमचं पॉप्युलेशन कॅपिटल N 100 असेल आणि इच ऑप्शन गेट 25 फ्रिक्वेन्सी असेल द काय स्क्वेअर टेस्ट इज बेस्ड ऑन. तर काय असते तिथं सगळ्यांना हायपोथेसिस ऑफ इक्वल प्रोबॅबिलिटी असते. सगळ्यांची प्रोबॅबिलिटी सेम असते. ओके, थँक्यू.